नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 36 सोडवणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅब आवरवर जायचं आहे आणि इथून पहिले टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। नेक्स्ट करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तर चालते आणि त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करून येस आय एम वर क्लिक करायचं आहे। आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि त्यानंतर इथून प्रोसीड वर क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यामध्ये 3 क्वेश्चन विचारलेले आहे। इथून स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन बघा, एक्सेल साठीच्या रेडी टेम्पलेट तुम्हाला कुठे आढळतील म्हटलेलं आहे। तर एक्सेल साठीच्या सर्व टेम्पलेट्स आपल्याला फाइल टॅबमध्ये आढळतात। नेक्स्ट, डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेलं आहे। तर डॉक्युमेंटला सेव्ह करण्याकरता आपण कशाचा वापर करत असतो बघा, फाइल टॅबचा। त्याला ऑप्शन ए दिलेला आहे। नेक्स्ट, एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या टिप्स ओळखा म्हटलेला आहे। तर आपल्याला एक्सेल ओळखण्यासाठी बघा, इन्सर्टमध्ये जाऊन इलस्ट्रेशन पिक्चर आणि सिलेक्ट पिक्चरवर जाऊन क्लिक इन्सर्टवर क्लिक करावं लागते। तर याचं उत्तर 2 नंबरला आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट करा। तर बघा, याचे 5 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डॅश करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर सेव्ह आहे। तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे। आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बघा, चार्ट डिझाईन आहे। पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाइमलाईन दाखवते म्हटलेलं आहे। तर कोणती दाखवते बघा, तरी 3 नंबरला आहे। तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता, डेटवर तुम्ही डबल क्लिक केली आहे। आता कुठला पर्याय तुमच्यासमोर खुला झाला असेल म्हटलेला आहे। तर त्यावेळेस बघा, फॉर्मॅट टेक्स्ट आलेला आहे, फॉर्मॅट एक्झिस्ट आलेला आहे। हे त्याचं उत्तर आहे। तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईन करता तुम्ही डेटचे रेंज कुठून सेट करू शकता म्हटलेलं आहे। तर कुठून करू शकतो बघा, ॲक्सिस ऑप्शन बाउंड्समधून करू शकतो। तर हे याचं उत्तर आहे। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म करा। त्यानंतर बघा, आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर ते सोडून घेऊया आपण। त्यानंतर इथून स्टार्ट करा। नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यातून बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 क्वेश्चन्स दिलेले आहे। सर्व क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। दाखवण्यात आलेल्या शीटमधील A1 सेलमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो किंवा कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। A1 सेलमध्ये येतं, A1 सेलमध्ये क्लिक करा, इन्सर्ट टॅबमध्ये जा, इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जायचं आहे, पिक्चरवर जा आणि पिक्चरवर गेल्यानंतर बघा, याच्यातून कोणताही एखादा फोटो घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये C4 सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये खाली दिलेला ॲड्रेस एंटर करा म्हटलेला आहे। तर C4 मध्ये क्लिक करायचं आहे। बघा, C4 मध्ये क्लिक करा। त्यानंतर हा ॲड्रेस पूर्ण कॉपी करून घ्यायचा आहे इथपर्यंत आणि C4 मध्ये जाऊन क्लिक करायचं आहे आणि नंतर तो ॲड्रेस त्यामध्ये पेस्ट करा। अशा प्रकारे बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल C4 सिलेक्ट करा आणि त्यामध्ये मेडिकल केअर्स हे टेक्स्ट एंटर करा म्हटलेलं आहे। तर जे नाव आपल्याला कॉपी करायचं आहे त्या नावाला कॉपी करून घ्या आणि कशात टाकायचं आहे बघा, C4 मध्ये। तर C4 मध्ये क्लिक करा। C4 म्हणताय, C4 मध्ये क्लिक करायचं आहे आणि नवीन नाव त्यामध्ये पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा। त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन घ्या। दाखवण्यात आलेल्या शीटमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो
B2 सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर सेल B2 मध्ये क्लिक करा, कॉलमचा B घ्यायचा आहे आणि रोचा 2 घ्या, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपण इलुस्ट्रेशनमध्ये जा आणि यामध्ये पिक्चरमध्ये जाऊन आपल्याला कोणताही एखादा पिक्चर घ्यायचा आहे। पिक्चर घेतला आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल C5 सिलेक्ट करा आणि त्याखाली दिलेला ॲड्रेस एंटर करायचा आहे। तर बघा C5 मध्ये हा ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे। तर C5 मध्ये क्लिक करून हा ॲड्रेस पूर्ण टाकून घ्या, कॉपी करून घ्या आणि C5 मध्ये क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो ॲड्रेस पेस्ट करायचा आहे, सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व सोडवलं झाल्यानंतर बघा येस आय एम वर क्लिक करा आणि त्यानंतर बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा प्रोसेस फोलिओ म्हणजे तुम्हाला 5 मिनिटाचा 1 मिनिटाचा टायमिंग याच्यामध्ये कंप्लीट करायचा आहे आणि नंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये जा आणि तू स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा याच्यामध्ये 8 क्वेश्चन दिले आहेत सिम्युलेशनचे। पहिला क्वेश्चन म्हणते बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार एरियामध्ये व्हर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट शोधामध्ये आणि ते तयार करा म्हटलेलं आहे। तर सर्च बॉक्समध्ये जा, सर्च करा आणि इथून क्रिएट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू किंवा हटवू शकता म्हटलेलं आहे। तर दिलेल्या अबाउट टॅब हटवा म्हटलेलं आहे। तर अबाउट टॅबला हटवण्यासाठी आपल्याला डिलीट करायचं आहे। तर डिलीटमध्ये जा आणि याच्यातून डिलीट शीट रोजवर क्लिक करायचं आहे। डिलीट शीटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट तुम्ही तुमच्या शीटमधील कॉलम्स आणि रो हटवू शकता, तसेच समाविष्ट करू शकता। परिणामी दिलेल्या शीटमधून निवडलेला कॉलम O, P आणि Q हटवा म्हटलेला आहे। तर डिलीटमध्ये जा आणि डिलीट शीट कॉलमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे। नेक्स्ट विशिष्ट सेल्स एक्सेलमधून काढून टाकणे आहे, कारण ते आपल्या स्प्रेडशीटला आपली वस्तुस्थिती बेहतरीन व्यवस्थित करण्यास मदत करते, म्हणजे दिलेल्या शीटमध्ये निवडलेल्या सेल्स काढून टाकते म्हटलेलं आहे। तर आपल्याला सेल्स काढण्यासाठी डिलीट ऑप्शनवर क्लिक करा आणि डिलीट सेलवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट प्रिंट करताना दस्तऐवजाचे स्वरूप टिकून ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा दस्तऐवज PDF मध्ये निर्यात करणे आवश्यक आहे। तर दिलेल्या शीटची PDF तयार करा म्हटलेलं आहे। तर फाईल टॅबमध्ये जा, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, क्रिएट PDF वर क्लिक करा, याला नाव द्या आणि त्यानंतर पब्लिश करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट एक्सेल स्प्रेडशीट प्रिंट करणे हा डेटा शेअर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हटलेला आहे। तर दिलेली शीट व्हर्टिकल टाइमलाईन म्हणून प्रिंट कशी करा म्हटलेलं आहे। तर फाईल टॅबमध्ये जा आणि तर प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंटवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा। नेक्स्ट सेव्ह ॲजचा वापर वर्किंग शीटची कॉपी तयार करण्यासाठी आणि आत्ताच अस्तित्वात असलेल्या शीट सुरक्षित ठेवण्यासाठी होतो, म्हणजे व्हर्टिकल टाइमलाईन नावाचा हा कागदपत्र आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह ॲज वापरून सेव्ह करा म्हटलेला आहे। तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजचा वापर करा, आपल्या डेस्कटॉपवर सिलेक्शन करायचं आहे, त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर इथून सेव्ह करा आपल्या उत्तराला। आणि शेवटचा क्वेश्चन बघा, चार्ट स्टाईल वापरून मोठ्या प्रमाणातील डेटा आणि विविध डेटा सिरीजेस असलेल्या संबंधीची सुधारित समज घेतली जाते। आता दिलेल्या चार्टचे स्टाईल नंबर 6 द्यायचा आहे। त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा आणि याच्यातून 6 नंबरची स्टाईलवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह करायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा। पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे म्हटलेलं आहे। तर याच्यातलं कोणतं चूक आहे बघा, 4 नंबरचं आहे। इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंट रीडर हे हातात धरण्यासारखे पुस्तकाच्या आकाराचे डिव्हाइस असतात म्हटलेलं आहे, तर चूक आहे।
थर्मल प्रिंटच्या उष्णतेच्या घटकाचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो आणि ते मुख्यत्वे ATM आणि पेट्रोल पंप येथे वापरले जातात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कॉम्प्युटरला जोडले जाऊ शकतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ओके करा. तर बघा सर्व आपलं सेशन 36 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.